रोहित पवार शरद पवारांच्या भेटीकरता मोदी बागमध्ये दाखल झालेले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, रोहित पवार आणि शरद पवार यांच्यात बारामती लोकसभेसंदर्भात सध्या बैठक सुरू असल्याचं कळतंय। रोहित पवार यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रचाराची। रोहित पवार यापूर्वी केलेल्या दौऱ्याचा तपशील शरद पवार यांना या बैठकीअंतर्गत देतील अशी देखील माहिती मिळतेय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांच्या भेटीकरता आता मोदी बाग या ठिकाणी रोहित पवार दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होत असल्याचं कळतंय। विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या एकूणच जबाबदारी जी आहे या मतदारसंघाच्या प्रचाराची ही रोहित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा रोहित पवार यांनी बारामतीचा दौरा केलेला होता, त्यामुळे बारामतीच्या याआधीच्या दौऱ्यातला अहवाल या बैठकीमध्ये रोहित पवार शरद पवार यांना सादर करतील अशी माहिती मिळतेय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी काही वेळापूर्वीच आमदार रोहित पवार आहेत ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। खरं तर आज रोहित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते, पण अचानक त्यांचा तो दौरा रद्द झालेला आहे आणि शरद पवार यांनी त्यांना भेटीसाठी बोलवलेला आहे। रोहित पवार यांच्यावरती बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे आणि सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार हे सध्या मतदारसंघामध्ये जागोजागी फिरतायत। पण आजच्या भेटीसाठी नेमकं शरद पवारांनी त्यांना भेटायला का बोलवलेलं आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। पण काही वेळापूर्वीच ते आता दाखल झालेले आहेत आणि शरद पवार यांच्याशी बैठक आहे ती रोहित पवार यांची सुरू आहे। आगामी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं नियोजन करता येईल याबाबतचं मार्गदर्शन सुद्धा शरद पवार हे रोहित पवारांना करू शकतात, कारण की संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार यांना आता फिरायचं आहे आणि सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी रोहित पवारांना प्रयत्न करायचे आहेत। त्या अनुषंगानं शरद पवार यांनी आज त्यांना भेटीसाठी बोलवलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये आता ही बैठक सुरू झालेली आहे। बैठक झाल्यानंतर रोहित पवार नेमकं आता माध्यमांना काय माहिती देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।